मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत इको क्लब निर्मिती. या इको क्लबचे उद्देश, रचना, कार्य आणि रजिस्ट्रेशन याबद्दल संपूर्ण माहिती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पर्यावरणाचे संवर्धन करणे, संरक्षण करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, वृक्षारोपण करणे यासाठी इको क्लबची निर्मिती इयत्ता 1ली ते इयत्ता 12वीच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये आपणास करावयाची आहे. या इको क्लबचे जे उद्देश आहेत ते आहेत पुढील प्रमाणे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे, जलसंरक्षक पद्धती विद्यार्थ्यांना समजावणे, वातावरण स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे, प्रदूषणरहित वातावरण निर्मिती का व कशी करावी हे समजावून सांगणे, पर्यावरण संरक्षक विषयक जागृती निर्माण करणे. हे उद्देश इको क्लब निर्मितीचे आहेत. इको क्लबची रचना. इयत्ता 1ली ते इयत्ता 7वीमधील प्रत्येक वर्गातील किमान 3 ते 4 विद्यार्थी या समितीत असावेत. यातील एका विद्यार्थ्याला अध्यक्ष बनवावे. मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यामध्ये मार्गदर्शक असावेत. ऊर्जा संवर्धन मंत्री, कचरा व्यवस्थापन मंत्री, पर्यावरण संवर्धन मंत्री अशी विविध पदे समितीतील विद्यार्थ्याला दिली जावीत. कमीत कमी 20 व जास्तीत जास्त 25 सदस्य समितीत असावेत. समितीची महिन्यातून एक वेळेस सभा घेण्यात यावी व या सभेचे अहवाल लेखन करून ठेवावे. इको क्लबचे कार्य ते पाहूया पुढील प्रमाणे. शालेय परिसर, घर, मोकळी जागा, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी व मातांचे गट तयार करून एकत्रित ठिकाणी वृक्षारोपण करावे. रोपांचे संरक्षण व संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देण्यात यावी. एक झाड आईसाठी हे अभियान या अंतर्गत राबविण्यात यावे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावे कोठेही एक झाड लावावे व त्या झाडाला आपल्या आईच्या नावाची पाटी लावावी. तदनंतर शाळेची इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी. इको क्लब पोर्टलवर नोंदणी करताना गुगलवर सर्वात प्रथम इको क्लब रजिस्ट्रेशन असे टाईप करावे व त्यावर आपल्या शाळेची इको क्लब म्हणून नोंदणी करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.